नमस्कार मंडळी, जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, लाडकी बहीण कर्ज योजनेबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट असा आपण जाणून घेणार आहोत. तर यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये जे काही कर्ज योजना आहे, तर त्यामध्ये जे काही कागदपत्र आहेत त्यांचा सर्वात मोठा बदल करण्यात आलेला आहे. तर मंडळी, असं महत्त्वपूर्ण अपडेट आपण संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केल्याने जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स असतील ते नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला तुरंत मिळत राहतील. तर मंडळी, जास्त वेळ न घालवता चला जाऊया संपूर्ण अपडेटकडे. तर तुम्ही इथे थंबनेल तर पाहिलंच असेल. लाडकी बहीण कर्ज योजना, लाडकी बहीणला कर्ज घेण्यासाठी कागदपत्र यांच्यात मोठा बदल. आजच सर्व कागदपत्र जमा करा. तर चला पाहूयात याच्या आधी कोणकोणते कागदपत्र लागत होते. तर मंडळी, याच्या आधी जे काही तुम्हाला कागदपत्र लागत होते तर ते तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेचा पासबुक या तीनच कागदपत्रांवर तुम्हाला जे काही कर्ज योजना आहे ती कर्ज योजना मंजूर होणार होती. परंतु आता यामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे. तर यामध्ये अजून काही डॉक्युमेंट्स आहेत, तर डॉक्युमेंट्सचा सामील करण्यात आलेले आहेत. तर चला पाहूयात कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत. तर यामध्ये तुमचे जे काही रेशन कार्ड असणार आहे, तर रेशन कार्ड, तुमचं जे काही पासपोर्ट साइज फोटो असणार आहेत, जे सध्या आता तुम्ही 3 महिन्यापूर्वी काढलेले असतील ते. त्याच्यानंतर जे व्यवसायासाठी तुम्हाला जो काही कर्ज मिळणार आहे, तर त्याचा जो काही कोटेशन आहे, एस्टिमेट आहे, तो लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला जो काही उत्पन्नाचा दाखला आहे, चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, हा तुम्हाला लागणार आहे. तर याच्या आधारावर तुम्हाला 50,000 पर्यंत जो काही कर्ज योजना आहे, व्यावसायिक कर्ज योजना आहे, ते लाडकी बहिणींसाठी मिळणार आहे. तर मंडळी, अशा प्रकारे जे काही कागदपत्रे आहे, त्या कागदपत्रांमध्ये बदल करण्यात आलेले आहे. तर या योजनेची वेबसाईट चालू होण्या अगोदरच तुम्हाला या डॉक्युमेंट सर्व गोळा करायचे आहे. तर हे डॉक्युमेंट जमा करण्यासाठी तुम्हाला आधीच सूचित करण्यात आलेले आहे. कारण ज्या वेळेस लाडकी बहीण योजना चालू झाली त्यावेळेस लोकांकडे कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स नव्हते. तर त्यासाठी वेबसाईट क्रॅश होत होती किंवा विलंब होत होता. तर असं विलंब होऊ नये यासाठी तुम्हाला हे डॉक्युमेंट्स आधीच गोळा करून ठेवायचे. तर मंडळी, अशा प्रकारे जो काही लाडकी बहीण योजनेबद्दल व लाडकी बहीण कर्ज योजनेचा जो काही महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे, तो तुम्ही पाहिला असेल. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि काही अडचणी असतील तर कमेंट करायला विसरू नका. तर मंडळी, तसेच आपण आपल्या चॅनलवरती लाडकी बहीण योजना असेल किंवा लाडकी बहीण कर्ज योजना असेल किंवा इतर शासकीय योजना असतील, यांचे महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण वेळच्या वेळी घेऊन असतो. तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे. बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट्स वेळच्या वेळी काही सेकंदामध्ये मिळत राहतील.